नमस्कार. पालघर न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. मी आज वाडा शहरात आलो आहे आणि वाडा शहरात अशा एका व्यक्तीची आपण आज विशेष मुलाखत घेत आहोत, ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने गेल्या 3 दशकापूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांच्या छावणीत तयार झालेले कार्यकर्ते आणि सध्या जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या हाताखाली एका वेळी विद्यार्थी दशेत काम केलंय त्यांनी आणि तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झालाय आणि आज ते भाजपाचे उपजिल्हाध्यक्ष आहेत संदीपजी पवार. नमस्कार. नमस्कार. आपले स्वागत आहे. धन्यवाद. सर्वप्रथम मी तुम्हाला आज या मुलाखतीचं विशेष घेण्याचं कारण की वाडा नगर पंचायतच्या ज्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये आता घवघवीत यश मिळालंय आणि आज नगराध्यक्ष पदावरती रीमा गंधे जे आहेत, जे निवडून आल्या होत्या, त्यांचा आज विराजमान झालेल्या पदावरती विराजमान झाले. काय सांगाल आपण? भारतीय जनता पार्टी वाडा शहर याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून ताकद आहे. मागच्या 2017ला आमची चांगली मतं, सर्वाधिक मतं भारतीय जनता पार्टीने घेतलेली होती आणि त्यावेळी नगराध्यक्ष पद आमच्याकडे हुकलं होतं. पण यावेळी नगराध्यक्ष अधिक 11 अशी आमची चांगली परिस्थिती निर्माण झाली. आज नगराध्यक्ष पदाचा भार आपण रीमा गंधे यांना दिला आणि एक चांगला आनंदोत्सव आज साजरा करण्यात आला. खरं म्हणजे आपण पाहिलं की गेल्या एवढ्या वर्षापासून जी नगरपंचायत म्हणजे नगरपंचायत आता झाली, पण नगर पंचायत होण्याआधी ग्रामपंचायत होती. या दरम्यान सुद्धा भाजपला कधी स्वबळावरती एवढी मोठी ताकद मिळाली नव्हती, म्हणजे निवडून आले नव्हते आणि सरपंच देखील झाले नव्हते. आता थेट नगराध्यक्ष झालेले आहेत आणि तेही मोठ्या संख्येने नगरसेवक देखील निवडून आलेले आहेत. काय पाहताय तुम्ही वाडा शहराचं, कशा प्रकारे कायापालट करण्याचं काय मानस आहे तुमच्याकडे? कसं आहे, वाडा शहराच्या अतिमहत्वाच्या अशा अनेक समस्या अद्याप आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न पाणी प्रश्न, जो आता हळूहळू वाढत जाईल. त्याच्यावर आता काम चालू झालेलं आहे. दुसरा डम्पिंग ग्राउंडचा विषय मार्गाला लागलेला आहे. वाड्याच्या स्मशानभूमीचा प्रश्न जो आहे तोही आता मार्गाला लागलेला आहे. आणि वाड्यामध्ये जी ट्रॅफिक आहे, नंतर वाड्याचं भारतीय नगरपंचायतचं कार्यालय आहे. अतिशय छोटी जागा असल्यामुळे त्या कार्यालयाचं स्वरूप अद्याप आलेलं नाही. आणि वाड्याच्या असे अनेक गार्डन वगैरेच्या जागा आहेत, म्हणजे ज्या आपण जागा असतात त्याच्यामध्ये गार्डनच्या जागा या राखीव असतात आणि तिथे एकही गार्डन आज वाडा शहरात नाहीये. वाड्याचा तलाव आहे, अतिशय सुंदर मोठा तलाव आहे. त्याचं सुशोभीकरण मी कमीत कमी 30 वर्ष तो शब्द ऐकतो, वाडा तलावाचं सुशोभीकरण, परंतु तोही विषय अगदी प्रलंबित आहे. आणि या वाड्या शहराला एक असं स्वच्छ, सुंदर आणि एक निसर्ग आणि एक आरोग्यदायी असं वाडा शहर बनवायचं, असं आमचं स्वप्न आहे. खरं तर पाहिलं तर गेल्या काही दशकांपासून म्हणजे 3 दशकांपासून तुम्ही कार्यरत आहात या समाजसेवा राजकारणामध्ये. एक चांगला तुमचा ग्राउंडवरती दबदबा आहे. ग्राउंड लेवलचे नेते म्हणून तुमची ओळख आहे. आज तुम्ही उपजिल्हाध्यक्ष पदावरती आहेत. आपण पाहतोय की अनेक पदभार भेटल्यानंतर मोठ्या याच्याने फिरत असतात, थाटामाटात फिरत असतात. मात्र तसं तुम्ही कधी दिसले नाहीत. एक साधे, सिंपल, ज्याप्रमाणे पूर्वी 80-90च्या दशकात तुम्ही काम करत होते विद्यार्थी दशेत, आजही त्याच प्रकारे काम करतात आणि तुमची एक चांगली पकड निर्माण झाली. त्याच्यामुळे हा विजय झाला आहे का? नाही, कसं आहे, विजय हा माझा एकट्यामुळे विजय होत नसतो. याच्यामध्ये आमचे ज्येष्ठ नेते बाबाजी काटोळे सर आहेत, इथले आमचे खासदार डॉक्टर हेमंतजी सौरा आहेत, यांचं मार्गदर्शन आणि आमचे जिल्हा अध्यक्ष यांचं मार्गदर्शन हे आम्हाला सतत लाभत असते. आणि पार्टीची एक बेस आहे, पार्टीचा एक केडर आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशिवाय ही निवडणूक जिंकणं शक्य नाही. माझे उमेदवार अतिशय चांगले होते. तुम्ही जर उमेदवारांची यादी माझी वाचली आणि त्यांचं जर शिक्षण बघितलं तर अतिशय उच्च शिक्षित असे आमचे सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष आमचे उच्च शिक्षित आहेत. त्याच्यामुळे असा एकाचा सामूहिक असा परिणाम हा विजयामध्ये झालेला आहे. आपण पाहतोय निवडणुका आल्या की मतदारांना मोठ्या प्रमाणात पैशाचा पाऊस पडला जातोय. यावेळेसही काही चित्र लोकांच्या चर्चेत होतं की पैशाचा पाऊस पडला म्हणून या ठिकाणी भाजप जिंकले, असं ते म्हणजे विरोधकांकडून सुद्धा सूर असे येतात. काय म्हणाले याच्यावर? नाही, विरोधकांनी काय आरोप करायचे हा त्यांचा प्रश्न आहे आणि आपण काय करतो हे स्वतःने बघायचं आहे. त्याच्यामुळे विरोधक काय बोलतात याच्याकडे आम्ही तेवढं गांभीर्याने बघत नाही. परंतु पैशाचा वापर
निवडणुकीत होऊ नये अशी मला प्रामाणिक वाटते. परंतु आज राजकारणाचा एक तो अविभाज्य भाग झालाय, त्याला पर्याय नाही. दुसरा एक सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे की आज रीमा गांधी नगराध्यक्ष पदावर बसलेले आहेत. त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत जनतेच्या, ज्याच्यामुळे मोठ्या संख्येने मताधिक्याने निवडून आलेले आहेत. वाड्याच्या जनतेने चांगला कौल दिलेला आहे. सर्वप्रथम असं कुठला प्रोजेक्ट म्हणजे कुठला असं अडचण आहे की जी समस्या आहे की ती जी वाड्याची जनताचं आहे ती तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न कराल? सर्वप्रथम वाड्या शहरामध्ये अनेक समस्या, त्याच्यामधला ट्रॅफिक हा जो प्रश्न आहे, पार्किंग, आणि ज्या पद्धतीने वाड्यामध्ये बेशिस्त कारभार, ट्रॅफिकच्या बाबतीत तुमची दुकानं लागण्याबाबतीत अनेक गोष्टी आहेत की ज्या वाड्याच्या सर्वसामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास होतो. आज तुम्ही खंडेश्वर नाक्यावरून परेड नाक्यापर्यंत जायला तुम्हाला 15 मिनिटं लागतात. अगदी 2 मिनिटाचा रस्ता आहे, पण 15 मिनिटं लागतात, एवढी ट्रॅफिक लागते. तर याला कारण काय? त्याला जबाबदार कोण आहे? तर जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि लोकांना सुरळीत जाता यावं. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुठला अपघात होऊ नये, त्या सगळ्यासाठी जी दक्षता घ्यायला पाहिजे. मागे बोर्ड आपण लावले, पार्किंग ऑड इव्हन फॉर्म्युला आपण आणायचा विचारत आहोत आणि पार्किंगचा प्रश्न पहिले सोडवायचा आहे. दुसरी गोष्ट, वाड्या शहराचं नगराध्यक्ष हा वरती बसायचं याच्या अगोदर. आता नगराध्यक्षाची कॅबिन ही खाली येणार आहे, तिचं काम चालू आहे आणि नगराध्यक्ष थेट जनतेशी संपर्कात आला पाहिजे, असाही पहिला प्रयत्न आमचा आहे. कारण जनतेचा प्रश्न हा पहिले नगराध्यक्षाने ऐकला पाहिजे, नगरसेवकांनी ऐकला पाहिजे आणि मग त्याच्यावर पर्याय उपाययोजना ही त्यांनी करायची आहे, असा आमचा विचार आहे. संदीप पवार म्हटलं की सामाजिक क्षेत्रात अनेक वेळा आपण पाहतोय, मग ते दहीहंडी असेल, गणेश उत्सव असेल, इव्हन तुमची चित्रकलेची मोठी आवड आहे, याच्यामध्ये सुद्धा कुठेतरी तुम्ही एक चांगला उपक्रम राबवत असताय. तर काय सांगाल तुम्ही येणाऱ्या काळामध्ये वाड्यातल्या नागरिकांना म्हणजे या तुमच्या उपक्रमाबद्दल? कारण तुम्ही एक साधे कार्यकर्ते असं असून सुद्धा एक चांगला जनसंपर्क तुमचा आहे. ग्राउंड लेवलच्या पडद्यामागे या निवडणुकीमध्ये मोठे तुमची म्हणजे छुपी रणनीती होती, त्याच्यामुळे विजय झालाय असं सगळ्यांची चर्चा आहे. नाही, कसं आहे की निवडणूक जिंकणं ही रणनीतीचाच भाग आहे. कारण आम्ही निवडणुका हरून होतो. मागच्या वेळची नगराध्यक्ष पद आमचं गेलं होतं याची जाणीव आम्हाला होते आणि आमच्या चुका मागच्या निवडणुकीत झाल्या त्या पुन्हा होऊ नयेत आणि त्याच्यावर मार्ग काय काढायचा, त्या चुकाच कशा सुधारवायच्या, आणि या चुका सुधारवल्यामुळे आम्हाला हे एवढं यश आलेलं आहे. आणि माझं म्हणाल तर वैयक्तिक संदीप पवार म्हणून कधीच नसतो आणि कधीच नसणार आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही कायम राहणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला जी जबाबदारी दिली जाते ती 100% कशी पार पाडता येईल असा माझा प्रयत्न नेहमीच असतो. धन्यवाद संदीपजी, थँक्यू. आपण आमच्या प्रेक्षकांना चांगली माहिती दिली त्याबद्दल. धन्यवाद.